9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबतच अश्लील हरकत करणाऱ्या प्रकरणात आरोपी शिक्षक संदीप पासपोर यांना अचलपूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अचलपूर तालुक्यातील नामांकित असलेल्या शिंदी गावातील जनता हायस्कूल येथे मंगळवार दिनांक 3 डिसेंबर एका 9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आपल्या स्वतःच्याच कार्यालयात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रकार संदीप भीमरावजी पासपोर या शिक्षकाने केला असल्याचं विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितलं। पासपोर यांच्यावर कारवाई झाली, मात्र माझ्या पतीची सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदी निवड होणार होती, हे संस्था चालकाचं षडयंत्र आहे असा आरोप पासपोर यांच्या पत्नीने केला आहे। 9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबतच अश्लील हरकत करण्याच्या प्रकरणात आरोपी शिक्षक संदीप पासपोर यांना अचलपूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अचलपूर तालुक्यातील नामांकित असलेल्या शिंदी गावातील एका हायस्कूलमध्ये मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी एका 9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आपल्या स्वतःच्याच कार्यालयात बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रकार संदीप भीमराव पासपोर या शिक्षकांनी केला असल्याची बाब संबंधित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितली। आपल्या पाल्यांच्या सांगण्याची दखल घेऊन संबंधित पालक विचार न करता शाळेत दाखल झाले। बघता बघता ही बाब संपूर्ण परिसरात पोहोचली। ग्रामवासी एकत्र झाले आणि त्यांनी विद्यालयाला तात्काळ घेराव टाकला। तत्कालीन परिस्थितीत वातावरण एकदम तणावग्रस्त झालं होतं। पोलीस बंदोबस्तात संदीप पासपोर यांना शाळेच्या परिसरातून बाहेर काढलं। यानंतर पथरोड पोलिसांनी शिक्षक संदीप पासपोर यांच्यावर विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। त्याच आधारावर पथरोड पोलिसांनी आरोपी संदीप पासपोर यांना अचलपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 चे न्यायमूर्ती रोहन रेहेपाडे यांच्या न्यायालयात दाखल केले। तेव्हा न्यायाधीश रेहेपाडे यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली। संबंधित प्रकरणाने अचलपूर नव्हे तर जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली असून या प्रकरणात खरं काय यावर उलटसुलट चर्चा चालू आहेत। मात्र पालकांनी याबाबतीत प्रचंड रोष व्यक्त केला असून आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत पाठवायचं की नाही यावरही त्यांचं मंथन चालू आहे। शिंदी या गावामध्ये घटनेच्या दिवशी परिस्थिती बघितली असता संबंधित शिक्षकाच्या 4 चाकी वाहनांची अक्षरशः ग्रामस्थांनी तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला, तर आरोपी शिक्षकाच्या शिक्षिका पत्नीला सुद्धा गावकऱ्यांनी अश्लील शिवीगाळ करून या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला। या प्रकरणात आरोपी शिक्षकाच्या पत्नीने सुद्धा पथरोड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। माझा पती हा सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर निवड होणार होती, परंतु गेल्या काही वर्षापासून संस्थेतील काही शिक्षकांना हाताशी धरून माझ्या पतीला मुख्याध्यापक पदापासून रोखण्याचा डाव हा संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी रचला होता। हरम या गावातील शाळेत सुद्धा असाच प्रकार करण्याचा प्रयत्न संस्था चालकांनी केला होता, मात्र तत्कालीन काळात आम्ही सजग असल्याने आणि पोलिसांना संबंधित माहिती वेळेवर दिल्यामुळे संस्था चालकाचा हा डाव हाणून पाडण्यात आला होता। तेव्हापासून संस्था चालकांनी तो राग मनात ठेवून आता संधी साधली आणि माझ्या निष्पाप पतीला दोषी ठरवले। माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि माझा पती निर्दोष ठरेल हा मला विश्वास आहे, असे मत आरोपी शिक्षकाच्या पत्नी नीता पासपोर यांनी व्यक्त केला आहे।